नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांना. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता. ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती आजच्या सुनावणीमध्ये भवितव्य ठरणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे हे प्रचार दौरे तर उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी 51,072 अर्ज दाखल, तर नगराध्यक्ष पदासाठी 4,198 अर्ज. शेवटच्या दिवशी सर्व विभागामध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या रांगा. उमेदवारी अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून. कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करणार याकडे आता सर्वांचं लक्ष. शिवसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार. भाजपमधल्या इन्कमिंगवरून नाराजी. भाजपची निवडणूक रणनीती आणि रवींद्र चव्हाणांविरोधात सुद्धा शिवसेनेत नाराजी. सूत्रांची माहिती. उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाला तुम्हीच सुरुवात केली. यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका. नाराज असलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं. सूत्रांची माहिती. भारतावर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदू. जो भारताचा अभिमान बाळगतो, राष्ट्रावर प्रेम करतो, तो हिंदूच आहे. सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार. एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी बैठक. बैठकीमध्ये एनडीएचा सभागृह नेता निवडला जाणार. भाजपकडून उपमुख्यमंत्री म्हणून कुणाला संधी मिळते हेही आज निश्चित होणार. पाटण्यामध्ये भाजपची आज सकाळी 11 वाजता बैठक. बिहारमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आला, तर पार्थ पवारांना यातनं क्लीन चिट. दरम्यान या अहवालानुसार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी. पार्थ पवारांचं यात नाव नाही. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतनं भारतात आणलं जाणार. अनमोलला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार. अनमोल बिश्नोईला मुंबईतनं आणून त्याची चौकशी करा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये अनगरच्या नगराध्यक्ष पदासाठी पोलीस संरक्षणात अर्ज भरलेल्या उमेदवार उज्ज्वला तुटे यांचा अर्ज बाद. नगरपंचायत कार्यालयासमोर राजन पाटील समर्थकांचा जल्लोष, तर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आणि प्राजक्ता पाटील यांच्यामध्ये लढत. अनगर नगरपंचायतीसाठी राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचा दावा. आमचा नाद करू नका, भाजपच्या पाटलांचा अजित पवारांना इशारा. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संस्थांनी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर थकवल्याचं उघड, तर म्हाडा, MMRDA, केंद्र सरकार, BPT, रेल्वे, राज्य सरकार, पोलीस संचालनालय आदी प्राधिकरणांच्या मालमत्तांच्या कराचा यामध्ये समावेश. तर राज्य आपत्ती घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. तर बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला शिंदे, अजित पवारांसह मंत्रीही उपस्थित होते. नंदुरबारमध्ये भाजपसोबत युतीसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता. शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असून त्यांच्यासोबत युती नाही. आमदार विजयकुमार गावितांचा चंद्रकांत रघुवंशींवर निशाणा. मुंबई विमानतळ उद्या बंद राहणार. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळे दरम्यान रनवे बंद राहणार. वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद करण्याचा हा निर्णय. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. कुठे कशी परिस्थिती आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून. नागपुरातील बहुतांश भाजप आमदारांकडून आगामी नगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीची भूमिका, पण स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही. भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी. जालन्याच्या परतूरमध्ये नगर परिषद निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा. अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडीची युती सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला. नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार. आमदार चंद्रकांत रघुवंशींचा दावा. तर नंदुरबार तळोदा पालिकेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने लढतीये. मतदारांचा शिवसेनेवर विश्वास असल्यामुळे मतदार शिवसेनेच्या बाजूने राहणार, रघुवंशींचा दावा.
धाराशिवमध्ये नगराध्यक्ष पदाचे 88 उमेदवार तर 1170 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात। अर्ज छाननी अंती नगराध्यक्षांचे 11 तर नगरसेवकांचे 112 अर्ज बाद। जिल्ह्यामध्ये एकूण 8 नगराध्यक्ष तर 189 नगरसेवकांसाठी जागा। अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिला आमने-सामने। भाजप आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या पत्नींविरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाखळे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात। अर्ज छाननीमध्ये खानदेशातून 1436 उमेदवार यांचे अर्ज बाद तर जळगाव जिल्ह्यातील सर्व पालिकांमध्ये सदस्य पदासाठी दाखल असणाऱ्या 3835 पैकी 945 अर्ज तर अध्यक्ष पदासाठीचे 242 पैकी 68 अर्ज अवैध। जालना जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे 3 तर नगरसेवक पदाचे 67 अर्ज बाद। आजपासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया। नागपुरात बुटीबोरी नगर परिषदेमध्ये भाजपच्या 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजपचे अरविंद जयस्वाल आणि सविता खंते यांची बिनविरोध निवड। विरोधात कुणाचाही अर्ज दाखल नाही। धाराशिव जिल्ह्यात छाननी अंती 8 नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष पदाचे 88 उमेदवार तर 1170 उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात।